मुंबई मलाड पश्चिम चिंचोली बंदर गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंट जवळ 5 जणांनी मिळून एका व्यक्तीची हत्या केली। मृताचे नाव कल्पेश भानुशाली आहे। गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंटमधील जेवण घेण्यावरून मृत कल्पेश भानुशाली यांचे संजय मकवाना यांच्याशी भांडण झाले होते। स्थानिकांच्या मदतीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केला आहे। तिथे डॉक्टरांनी कल्पेश भानुशालीला मृत घोषित केले। हत्येप्रकरणी मलाड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। फरार असलेल्या 4 आरोपींचा शोध सुरू आहे। मला 3 वाजता फोन आला, तेव्हा मी अंधेरीला गेलेलो नाश्ता करायसाठी। तिकडे मला फोन आला तर मी लगेच हॉस्पिटलला आलो। ज्या आरोपीने आणलेला तो आरोपी पहिला नाही बोला, नंतर मालाड पोलीस स्टेशनचं खूप चांगलं इन्व्हेस्टिगेशन झालं। त्यांनी तपास यंत्रणा व्यवस्थित दाखवली आणि त्यात तोच आरोपी त्याचे हात पकडून उभा होता आणि बाकीच्या 5 जणांनी त्याला मारलं। काय सांगणार दादा, काल जी माझ्या भावाचं जे मर्डर केलं आहे, ज्या ठिकाणी झालं तो बार 24 तास चालू असतो। जर तो बार त्याच्या टायमाच्या वेळी बंद असता तर काल ही घटना घडली नसती। मालाड पोलीस स्टेशन यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे। त्यातले 2 आरोपी खाली, 1 आरोपी निष्पन्नास पकडला गेला आहे। बाकीचे 5 आरोपी अजून आलेले नाही आहेत। आम्ही सरांना एकच रिक्वेस्ट केली, DCP सरांना, की आम्हाला आजच्या आज ते आरोपी पाहिजेत, नाही तर मी माझ्या भावाला इकडनं स्मशानात घेऊन नाही जाणार। कशामुळे हे वाद झाले आणि जुना वाद असं सांगण्यात नाही, जुना वाद असा काही नाही। ॲक्च्युली ती पोरं इकडचं एक ग्रुप आहे नाथ ब्रह्म, तिकडे ते ढोल वगैरे वाजवतात। तर तो जो संजय मकवाना करून मेन आरोपी आहे, तो माझ्या भावाचा मित्रच होता। पण काय त्यांचं बाचाबाची झाली, दोघंही दारू प्यालेले होते। त्या हिशोबात त्यांचं काय बाचाबाची झाली, हातापाई झाली, तेवढ्यात मिटलं। पण नंतर तो संजय मकवाना जाऊन बाहेरनं पोरं त्याच्या ग्रुपची घेऊन आला। नाथ ब्रह्म करून असा काय ग्रुप बोलत होते ती लोकं, मलाही माहिती नाही। त्या ग्रुपची पोरं आली 5-6 आणि त्यांनी धनाधन त्याच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडायला चालू केलं। बाटल्या फोडल्या तरी तो होता, म्हणजे वाचण्याच्या परिस्थितीत होता। मग नंतर त्यांनी धारदार शस्त्र काढले आणि त्याच्या पाठीमागे मारायला चालू केली। खाली पडला, तिथे मयत झाला माझा भाऊ। तरीसुद्धा ते एवढे हैवान होते की त्यांनी त्याचा पूर्ण नाक पूर्ण फोडून टाकला। म्हणजे मेलेला समजून पण त्यांनी त्याच्या नाकावर लाता बिता मारून त्याचा पूर्ण नाक चपटा करून टाकला। बस मला तुमच्या न्यूजतर्फे मला एकच न्याय पाहिजे की हे आरोपी लवकरात लवकर पकडले गेले पाहिजेत। मला पोलीस स्टेशनमध्ये रात्री एक मर्डर झाले होते, काय प्रकरण? रात्री 1:30 ते 2च्या सुमारास चिंचोली बंदर रस्त्यावरती गुरुकृपा हॉटेल आहे, त्याच्या गल्लीमध्ये मयत कल्पेश भानुशाली आणि आरोपी संजय मकवाना यांच्यामध्ये अल्टरकेशन झालं, शिवीगाळ झाली, मारहाण झाली। त्याचा राग येऊन हा संजय मकवाना आपल्या मित्रासोबत परत येऊन भानुशाली याला डोक्यात बॉटल मारून आणि काही हत्याराने त्याच्यावरती वार करून पळून गेला। त्यामध्ये याचा मृत्यू झालेला आहे कल्पेश भानुशालीचा। सर, यामध्ये जुना वाद काहीतरी सांगितलं जातं, काय नेमकं जुना वाद होता आणि आरोपीचं काही पार्श्वभूमी, गुन्हेगाराची पार्श्वभूमी? यामध्ये अद्यापपर्यंत तरी जुन्या वादाचं काही समोर आलेलं नाही। रात्रीच्या वेळी जेव्हा हा मयत त्या हॉटेलच्या शेजारी उभा होता आणि संजय मकवाना त्या ठिकाणी जेवण मागण्यासाठी गेला होता आणि हॉटेल बंद आहे असं त्याला कळल्यावरून त्यांनी शिवीगाळ केली। ती शिवीगाळ का करतोस असं यांनी मयतानी विचारलं असता, त्याच्यामध्ये भांडण झालं। आतापर्यंत किती आरोपी अरेस्ट? आतापर्यंत एका आरोपीला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि इतर जे 3 आरोपी आहेत ते निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक शेअर करा। नमस्कार।